पुश केला होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच चांगला कॉल परत पाठवला पुष्पक गुजर याने. आणि हा पूल केलेला चांगला, परंतु तिथे पिंटू भाऊ स्क्वेअर लगला तैनात आणि एकच धाव मिळते ती स्वप्नील राहिले यांना. आणि आता पुष्पक गुजर आपला पहिला बॉल खेळेल. बॉलिंग करतोय विशाल गणात्रा. विशाल गणात्रा सुद्धा यवतमाळातलं नावाजलेला व्यक्तिमत्व. क्रिकेटच्या इतिहासात त्यांनी आपलं नाव सुवर्णाक्षराने कोरलेलं आहे. विशाल भाई गणात्रा. फुल टॉस यॉर्कर. यॉर्कर लेनचा चेंडू सपशेल चुकलाय पुष्पक गुजर. चेंडू एकदम स्टंपच्या बाजूने गेला होता. परत हा सुंदर चेंडू हलकासा पुश केला मिड विकेटच्या दिशेने आणि एक धाव चोरटी धाव घेतलेली आहे. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. आणि हा पूल करायचा प्रयत्न, परंतु सपसेल चुकलाय तो स्वप्नील राहिले आणि धावसंख्या थांबली आहे 2 धावेवर. अतिशय सुंदर असा पहिला ओव्हर विशाल गणात्रा यांचा. धावसंख्या फक्त 2 धावा. आणि हा उंचावरून मारलेला फटका आणि हा अतिशय सुंदर असा झेल अमित जाधव यांचा आणि पहिल्या विकेटचं पतन स्वप्नील राहिलेच्या रूपामध्ये फनो सिटी वॉटर पार्क यांचं. अवघ्या 2 धावेवर त्यांचा पहिला गडी बाद झालेला आहे. 1 ओव्हर समाप्त. आता अर्जुन तरकडे. अर्जुन तरकडे आता YPL चे सगळे व्हॉलंटियर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अर्जंट, हे अर्जंट आहे. अमित जाधव क्रिकेटच्या विश्वातील मोठं नाव. आपला ओव्हर स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु चुकलाय. तो बॉल पायावर आदळला आणि 1 रन मिळते लेग बाईच्या स्वरूपात पुष्पक गुजर याला. आता अर्जुन तरकडे.
आणि अर्जुन तरकडे यांचा स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न. आणि हा परत एक छोटी धाव घेतलेली आहे. हलकासा पुश केला होता. आणि धावसंख्या झाली आहे 4 धावा. दुसरा ओव्हर सुरू आहे अमित जाधव यांचा. आणि हा पलटून मारण्याचा प्रयत्न पुष्पक गुजर यांचा. आणि त्यांना थोडस इंजुरी झाली आहे. आणि हा परत बॅट्समन मारण्याचा प्रयत्न करतोय पण टायमिंग काही जुळत नाही आहे. आणि मग एका डावावर समाधान मागावं लागतं. आणि हा ओव्हर समाप्त. 2 ओव्हरच्या नंतर धावसंख्या झाली आहे 5 धावा. दोन ओव्हर नंतर आकाश सोने आपल्या टीम तर्फे तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना. आकाश सोने यांचा चेंडू आणि एक
नो बॉलचा इशारा पंचांचा. ओव्हर स्टेप झालेला आहे. आणि हा अतिशय सुंदर असा शॉट अर्जुन तरकडे यांचा, परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर मिड विकेटच्या दिशेने. आणि एकच धाव मिळते कारण आता आणि पुष्पक गुजर यांचा अतिशय सुंदर असा कव्हरच्या वर मारलेला फटका. पण नचिकेत ठाकरे यांची तेवढी सुंदर फिल्डिंग, अतिशय सुंदर अशी फिल्डिंग करली, अतिशय सुंदर असा थ्रो. एकदम चपळ क्षेत्ररक्षण नचिकेत ठाकरे यांचं. पुढला चेंडू आकाश सोने, सामना करेल पुष्पक गुजर. आणि हा शफल करून मारण्याचा प्रयत्न होता. बॉल उंचावर गेला पण बाउंड्री पर्यंत पोहोचला नाही. एक धाव मिळते पुष्पक गुजर यांना. पुढला चेंडू आकाश सोने. अतिशय सुंदर असा शॉट अर्जुन तरकडे यांचा आणि सुंदर स्ट्रेटला बॉलरच्या डोक्यावर मारलेला चौकार. पुढला चेंडू आकाश सोने. अतिशय सुंदर असा शॉट अर्जुन तरकडे यांचा, पण तेवढीच सुंदर फिल्डिंग. विभोर विभोर गुजर यांचा अतिशय सुंदर फटका लॉंग लॉंग ऑनच्या दिशेने आणि एक धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 17 धावा. 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 17 धावा. पुढलं षटक घेऊन येते विशाल गणात्रा यांनी. पहिला ओव्हर अतिशय सुंदर टाकला होता.
आणि पण हा शॉट आणि शॉर्ट बॉल एकदम विचारपूर्वक टाकलेला बॉल आणि फाईन लेगवर फिल्डर ठेवला होता आणि त्याच्या हातामध्ये झेलचित होतोय तो पुष्पक गुजर. आता बॅटिंगवर जातील फिरोज बोथा. विशाल गणात्रा यांची दुसरी विकेट. 2 ओव्हरमध्ये फक्त 2 रन आणि दुसरी विकेट. पुढला चेंडू विशाल गणात्रा. सामना करेल फिरोज बोथा. आणि स्विच हिट केलेला आहे. अतिशय सुंदर असा शॉट आणि चौकार. सुंदर असा चौकार स्विच हिट मारलेला आहे. परत रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चुकला यावेळेस. पहिला शॉट सुंदर मारला होता फिरोज बोथा यांनी. आणि हा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू आणि वाईड बॉल. अंपायरचा इशारा. धावसंख्या झाली आहे 22 धावा. वाईट झाला का नाही? पुढला चेंडू ओव्हरपिच चेंडू आणि फिरोज बोथा आउट. विशाल गणात्रा यांची तिसरी विकेट. आणि समोर जो 2 व्हीलर आहे त्यांनी कृपया लाईट बंद करावा. प्लेयरच्या चेहऱ्यावर पडतो आहे. आणि विशाल गणात्रा यांची सुंदर बॉलिंग. त्यांचा दुसरा ओव्हर सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत 7 रन देऊन 3 विकेट घेतलेल्या आहे. फनो सिटीची एक होप होती फिरोज बोथा यांच्यावर. ते परत येत आहेत. अमीन भाई शेख. अमीन भाई की काफी फैन फॉलोइंग दिखती हुई बीच मैदान पर। जैसी बल्लेबाजी के लिए दर्शकों का आवाज भी दिखाई देता हुआ। 22 रन 3 विकेट के नुकसान पर बिग हिट लगाने की कोशिश थी। बिंदी गेंद के साथ अपने इनिंग का आगाज किया है।
बहरहाल 4 ओवर की समाप्ति के बाद फन सिटी वाटर पार्क 22 रन 3 विकेट के नुकसान पर टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला ब्लिड ढोनिज्म और अच्छी गेंदबाजी करते हुए विशाल गनात्रा 2 ओवरों में 7 रन और 3 विकेट झटकने में कामयाबी। पिछले ओवर में 5 रन आए थे, 2 विकेट झटके थे विशाल इन्होंने। और गेंदबाजी के लिए अब एजे टीम के कप्तान आते हुए गेंदबाजी के लिए अमित जाधव, काफी अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी, बल्लेबाजी और गेंदबाजी में महारत हासिल है इस खिलाड़ी को। बड़ा स्ट्राइक पर होंगे अर्जुन। इस बार ओवर पिच गेंद और काफी अच्छा शॉट, हवा के साथ साथ घटा के संग संग भेज दिया ग्वांडो लाइन के बाहर 6 रनों के लिए। आगे की गेंद, हाइट कम फाइट ज्यादा। ट्वेंटी 28 रन, काफी अच्छा शॉट अर्जुन के बल्ले से गेंदबाज को दिखाया है आसमान, आसमानी टोला। 28 रन 28। फिर से बल्ला तो घुमाया था लेकिन इस बार टाइमिंग नहीं। वाइडिश लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी मौजूद, 1 रन उस दिशा से अब तक पूरा होता हुआ और 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को। इसे 1 रन से रन संख्या में इजाफा, 29 रन। औसत में भी अब इजाफा होता हुआ। करंट रन रेट देखा जाए तो 6.69 का प्रोजेक्टेड स्कोर, इसी औसत से देखा जाए तो 54 रन, लेकिन इससे ज्यादा बनाने की कोशिश होगी फनो सिटी वाटर पार्क की तरफ से। ओ आमीन, इन्होंने बल्ला घुमाया है लेकिन अब अमित जाधव गेंद के नीचे नहीं करेंगे कोई गलती और गोल्डन डक के शिकार आमीन से एक बैक टू द पवेलियन लगने वाला फन सिटी वाटर पार्क को चौथा झटका। नए बल्लेबाज सचिन आते हुए बल्लेबाजी के लिए, कंधों पर जिम्मेदारी होगी अमीन के आउट होने के बाद। रन संख्या 29 रन 29, लॉस ऑफ 4 विकेट। 4.3 ओवर की समाप्ति के बाद अमित जाधव ने 1 विकेट झटका है। अब तक किफायती गेंदबाजी और आखिरकार सफलता उनके हाथ लगी पिछली गेंद पर। इस बार ओवर पिच, बल्ला घुमाया है और गेंद जाएगी वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। 1 बाउंस, चौका आता हुआ। बल्लेबाज सचिन के बल्ले से पहली गेंद पर जड़े है 4 रन आते हुए सचिन। अच्छी बल्लेबाजी, पहली गेंद आगे की हुई, कलाइयों का अच्छा इस्तेमाल, खोद कर निकाला इस गेंद को। रन संख्या 33 रन। स्वीप किया है गेंद को डीप मिड विकेट दिशा में, खिलाड़ी मौजूद। 1 रन, दूसरे रन की कोशिश, 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। अच्छा कॉल अर्जुन की तरफ से देखा जाए तो अच्छा कॉल था, निश्चित रूप से दूसरे रन लेते तो महंगा पड़ सकता था। रन संख्या 34, आखिरी गेंद 5 ओवर की आना बाकी।
5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 34, 34 रन 4 विकेट के नुकसान पर। पांच ओवर की समाप्ति के बाद 34 रन 4 विकेट के नुकसान पर। आकाश सोनी आते हुए छठा ओवर लेकर पहली गेंद फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, बिंदी गेंद के साथ इस ओवर की शुरुआत होती हुई। और इस बार काफी अच्छी गेंद बीट किया कि पेस से बल्लेबाज को, अच्छी गेंद थी सचिन के लिए। आकाश सोनी द्वारा पहला ओवर महंगा साबित हुआ था, उसके बाद में इस ओवर में अब तक 2 गेंदें बिंदी आती हुई। मिडल ऑफ नाइट में चलता हुआ ये मुकाबला 1:30 बज चुके हैं, लेकिन दर्शक अभी भी इस मुकाबले को देखने के लिए बीच मैदान पर। रिवर्स स्वीप करना चाहते थे, अपील है और खारिज किया इस अपील को। चौथी 4 विकेट के नुकसान पर। थोड़ी सी अपील जरूर थी पिछली गेंद पर, लेकिन साफ नकार दिया अंपायर ने इस पिछली गेंद पर। 3 गेंदें हो चुकी है छठे ओवर की, 34 रन। इस बार फिर से अच्छी गेंद, इस बार हल्के हाथों से खेला है, मिड ऑन पर गेंद जाती हुई। दूसरे रन की कोशिश अर्जुन करते हुए, एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। इसी एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 35 रन, 35। छठे ओवर का खेल जारी। फन सिटी वाटर पार्क। टॉस जीता था ब्लेल डोनिज्म संघ टीम ने और पहले गेंदबाजी का फैसला, अच्छी गेंदबाजी। अब तक देखा जाए तो महज 6.18 की औसत से रन खर्च कर रहे हैं गेंदबाज। फिर से अच्छी गेंद, लेकिन ऑफ स्टंप के बाहर वाइड गेंद। एक्स्ट्रा रन टीम के टोटल में ऐड होता हुआ। थर्टी 36 रन 4 विकेट के नुकसान पर। इस बार बल्ला घुमाया है, लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, कैरी नहीं हो पाई गेंद। प्रयास तो अच्छा था लपकने का, 1 रन आसानी के साथ। अच्छी फील्डिंग, अच्छा रोका इस गेंद को। रोहित राय वहां पे मौजूद थे। थर्टी 37 आखिरी गेंद छठे ओवर की, बराल लेकर आते हुए गेंदबाज आकाश। अब तक 1.5 ओवरों में 15 रन खर्च किए हैं आकाश ने। अच्छी गेंद, पेस से बीट किया। बिंदी गेंद के साथ ओवर की शुरुआत, बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। 6 ओवर की समाप्ति बाद फन सिटी वाटर पार्क रन संख्या
that creeping through my window? What a bike, man. It's an absolute beast and it's beautiful too. Drag racing is T20 of the racing world and Extreme 160R is the superstar of it. So let's stay in the drag again. Who's that creeping through my window?
चलो मैच को स्टार्ट किया जाए। आणि हा हलकासा पुश केलेला आहे. पहिला ओव्हर घेऊन आलाय पुष्पक गुजर. सामना एक पहिला बॉल झालेला आहे. एक धाव घेतलेली आहे संकल्प तसरे यांनी. आणि त्यानंतर आता दुसऱ्या चेंडूचा सामना केला अमित जाधव, लेफ्ट हँडर बॅट्समन, धुआधार बॅट्समन. पहिलं षटक चालू असताना 60 धावांचं आव्हान असणारा एक धाव धावफलकावरती अमित जाधव टीमचे कॅप्टन. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील संकल्प त्यांच्या समवेत पुष्पक गुजर गोलंदाजी मार्कवर. यावेळी रिव्हर्स स्वीप बॅटवर आलाच नाही हा चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे पुष्पक गुजरच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 चेंडू झाले असतील आतापर्यंत या षटकामध्ये एकच धाव. पुन्हा एक चांगला चेंडू पायाचा वेध घेत होता. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव असेल. धावसंख्या 2. दोन धावा. 4 चेंडू झाले असतील पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा खेळ, परंतु आतापर्यंत 2च धावा. तीन धावा बिनगडी बाद. 5 चेंडू झाले असतील पहिल्या षटकामधले. बॅकफुटला जात हा पंपूल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव. एकाच धावेवर समाधानी होतील फलंदाज. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा बिनगडी बाद. 60 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्लीड ढोणीजम संघ. एक ओवर की समाप्ति के बाद 4 रन ब्लीड डोनिज्म 60 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए और गेंदबाजी के लिए सचिन आते हुए. पहली गेंद फ्लिक, काफी अच्छा शॉट और गेंद जाती हुई अब गोली की रफ्तार से डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए.
काफी अच्छा शॉट बैकफुट पर जाकर अच्छा शॉट स्किच के गहरे का अच्छा उपयोग किया और गेंद को डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। अमित जादव के बल्ले से लगने वाला ये चौका, रन संख्या 8। इस बार बॉटम हैंड का काफी अच्छा उपयोग और गेंद डिपॉजिट की है आउट ऑफ द पार्क। अमित जादव के बल्ले से आता हुआ ये छक्का। काफी अच्छा बॉटम हैंड का उपयोग करते हुए बल्लेबाज अमित जादव, क्रीज के गहराई का उपयोग और 6 रन। ओ इस बार हल्के हाथों से खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं। पिछली गेंद पर एक करारा प्रहार, काफी अच्छा पुल पावरफुल शॉट जड़ा था और हॉट फेवरेट शॉट है इस खिलाड़ी का। पुल लगाते तो देखने जैसा शॉट रहता है अमित जादव इनका। अब तक 14 रन बिना कोई विकेट खोए। ब्लीड धोनीज़म टॉस जीता था, गेंदबाजी का फैसला और 60 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए बैकफुट पर जाकर कट किया है, वहां पे फील्डर को बीट किया, मिस फील्ड होती हुई और गेंद जाती हुई अब थर्ड मैन रीजन में बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए मिस फील्ड का सहारा मिलता हुआ ब्लीड धोनीज़म टीम को। अठारह रन बिना कोई विकेट खोए। ओ इस बार तो लेग स्टंप के बाहर गेंद थी, अच्छा रोका वहां पे, तो उसी पे इन्होंने वाइड जरूर होगा और वाइड प्लस 1 रन आता हुआ। कुल मिलाकर 2 रन इस गेंद पर। 2 रनों के साथ रन संख्या में इजाफा जरूर होगा, 20 रन। 20 रन आते हुए अभी भी 40 रन, 38 गेंदें बाकी। और अच्छी गेंद, सम्मान देते हुए इस गेंद को बल्लेबाज संकल्प। अब तक 2 गेंदों में 2 रन। दूसरी तरफ देखा जाए तो कप्तान अमित जादव फ्रंट ऑफ द लीड, 8 गेंदों में 15, 2 चौके 1 छक्का। ऑप्टम के बाहर शफल हो गए थे बल्लेबाज, जगह बनाकर शॉट की खेलने की कोशिश करने थे। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति होती हुई रन संख्या 2 ओवर की समाप्ति के बाद ब्लीड डोनिज्म 60 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए 20 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 धावा। 60 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतो आहे ब्लीड डोनिझम संघ। 36 चेंडूमध्ये 40 धावांची गरज। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मॅन इन फॉर्म अमित जाधव। समोर टाकलेला चेंडू पुन्हा एक वेळ एक चांगला फटका ऑन ड्राईव्ह। एक धाव येते आहे डीप मिड विकेट वरनं। क्षेत्ररक्षक सचिन त्या ठिकाणी उपस्थित होते। 21-21।
अपस्टंप के काफी बाहर और अंपायर की बाजू एक खुलती हुई वाइड रन। वाइड के साथ एक्स्ट्रा रन टीम के टोटल में 22-22, 35 गेंदों में 38 रन। बाईस रन बिना कोई विकेट खोए, 2.2 ओवर की समाप्ति के बाद 34 गेंदों में 38 रन। इस बार शॉट अच्छा है, काफी अच्छा शॉट, क्लास टेम्परामेंट भरा हुआ शॉट था, लेकिन वाइडी लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद थे आमीन। ट्वेंटी 23 रन लॉस विदाउट लॉस। स्ट्राइकिंग एंड पर होंगे अमित यादव। फिर से क्रीज के गहराई का उपयोग करना चाहते थे, अपील काफी लाउड, लेकिन अंपायर को इंप्रेस नहीं कर पाए। उत्साह ज्यादा था, विश्वास कम। 32 गेंदों में 37 रन अभी भी जीतने के लिए। फिर से बल्ला तो घुमाया था, लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं। अमित यादव 23 रन ब्लीड डोनिज्म। अमित यादव का बल्ला थोड़ा सा खामोश दिखा है इस ओवर में। अच्छी गेंदबाजी फिरोज बोथा द्वारा। इस ओवर में महज 3 रन। फिर से अपील की है, लेकिन ओवर की समाप्ति बिंदी गेंद के साथ इस ओवर से महज 3 रन। कम बैक करते हुए इस मुकाबले में ब्लीड टूरिज्म के सामने फन सिटी वाटर पार्क। आणि हा यवतमाळच्या उन्हाने जळलेला कृणाल पांड्या. पुष्पक गुजर आपला दुसरा षटक, वैयक्तिक दुसरा षटक आणि संघातर्फे चौथा षटक घेऊन येताना धावसंख्या झाली आहे 23 धावा. 3 ओव्हर नंतर 23 धावा. 60 धावांचा पाठलाग करताना ब्लीड धोनीजम. आता त्यांना आवश्यकता आहे 30 बॉल मध्ये 37 धावांची. संकल्प थसरे अतिशय सुंदर फिल्डिंग फिरोज बोथा यांची आणि 1 धाव मिळते संकल्पला आणि धावसंख्या झाली आहे 24 धावा. अमित जाधव खेळतो वैयक्तिक आपल्या 16 धावेवर. संकल्प खेळतो 4 धावेवर आणि पुष्पक गुजर आपला दुसरा ओव्हर. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 रन दिले होते. उंचावरून मारलेला आणि अमीन भाई यांचं सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग गॉनच्या दिशेने आणि 1 धाव मिळते ती अमित जाधव याला. धावसंख्या वाढते 25 धावा. पुष्पक सामना करेल आणि अतिशय सुंदर असा रिव्हर्स स्वीपचा षटकार आणि हा षटकार अतिशय सुंदर स्विच हिट षटकार संकल्पाच्या बॅट मधून निघताना. खूप वेळपासून शांत होते ते. सब लोग हो
आणि हा नवीन शॉट शोधून काढला आहे त्यांनी, संकल्प यांनी. कव्हर ड्राईव्ह. हॅलो. अमित जाधव यांचा सुंदर असा षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्या झाली आहे 38 धावा. चौथा ओव्हर सुरू आहे. आता फक्त 22 धावांची गरज. चार षटकाच्या नंतर 39 धावा. चोवीस चेंडू 21 धावाची आवश्यकता. उंच टोलेला आहे. सीमा पार षटकार. अतिशय उत्तुंग षटकार अमित जाधव यांचा. उत्कृष्ट फलंदाजीचा प्रदर्शन करताना अमित जाधव. तेवीस चेंडू 15 धावा. चांगला फ्लिक 1 धावासाठी. यवतमाळच्या उन्हाने जळलेला कृणाल पांड्या. एकवीस बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता ब्लीड दोन्ही संघाला. YPL चे व्हॉलेंटियर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. अडवला का? आणि हा परत एक स्विच हिट मारलेला आहे संकल्प तासरे यांनी आणि चौकार. आणि स्टेटस वर ठेवण्यासाठी चांगला होता. आणि उंचावरून मारलेला शॉट कव्हर मध्ये अमीन भाई चुस्त तंदुरुस्त. तिथे अतिशय सुंदर अशी फिल्डिंग अमीन भाई यांची. आणि
5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53 रन. 3 ओव्हरमध्ये 7 धावांची आवश्यकता ब्लेड धोनी संघाला. सचिन भोयर आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येताना. अतिशय सुंदर असा चेंडू मिस झालाय. कशाचा रिव्ह्यू आहे? नो बॉल. फ्री हिट. आणि हा फ्री हिट होता पण त्याचा फायदा घेऊ शकला नाही संकल्प तसरे. आणि हा परत एक सिंगल. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता 14 बॉलमध्ये. आउट झाला का? आणि संकल्प आउट. आणि पिंटू भाऊचा हा 1 रन. बेसिकली YPL क्लबचे असलेले पिंटू भाऊ 1 रन बाकी आहे. आनंद भाऊ आपली पूर्ण टीम घेऊन येतील. आनंद तायडे जहाँ कहीं भी हो, बाबू तायडे जल्दी से कमेंट्री बॉक्स की तरफ आए, फटाफट चेयर जमा करे.